आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि प्रभूला धन्यवाद असो, कारण की आजच्या हर्षाचा आनंदाचा सोहळ्याचा दिवस आहे, जेव्हा आपण 79वा स्वातंत्र्य दिन भारताचा साजरा करत आहोत. आपण सर्व भारतीय आहोत आणि आपल्याला त्या गोष्टीचा अभिमान देखील आहे की खरोखर भारत देश जो आहे, जो आमचं राष्ट्र आहे, ज्याच्यावर आम्ही प्रीती करतो, ज्याच्यावर आम्ही प्रेम करतो, प्रभू त्या राष्ट्रात घडवत आहे, त्या राष्ट्राचं वाढवत आहे. आणि आज जगातला सगळ्यात मोठा प्रजासत्ताक किंवा सगळ्यात मोठं लोकतंत्र, ज्याच्यामध्ये 150 कोटी जवळपास लोकसंख्या आहे, या राष्ट्राचे आपण नागरिक आहोत. आणि 200 वर्षाच्या गुलामीच्या पश्चात आजपासून 1947 मध्ये आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आणि 15 ऑगस्टच्या दिनी जेव्हा लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्यात आला, त्यानंतर भारत देश तिरंग्याच्या छत्राखाली स्वतंत्र राष्ट्र देखील घोषित करण्यात आलेलं आहे. त्या निमित्ताने आज आपण विशेष संदेश आणि ख्रिस्तामध्ये स्वातंत्र्य या एकत्ररित्या या दोघांचा आपण अभ्यास करणार आहोत आणि प्रभू याद्वारे आपल्या सर्वांना विपुल आशीर्वाद देणार आहे. आणि विशेष करून जेव्हा आपण भारताच्या बद्दल बघतो तर आपल्याला एक विशेष प्रकारचं संविधान दिलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन. आणि याबद्दल या दिवसामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात चर्चा दिसत येते की संविधानाचं पालन नाही, या गोष्टींच्या बद्दल. आणि ती गोष्ट आपल्याला माहित असायला पाहिजे की आपण प्रभुत्व संपन्न आहोत, म्हणजे आपला कोणाचंही नियंत्रण नाही. आम्ही समाजवादी दृष्टिकोनाने धरतो, त्याचप्रमाणे आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. सर्व धर्मांना समभाव हे दिलं जातं आणि त्यामुळे प्रत्येक नागरिक जो भारतीय आहे त्यांना समान न्याय मिळावा, सर्वांची सामाजिक आर्थिक प्रगती सारखी व्हावी. त्याचप्रमाणे प्रत्येकाला आपले विचार अभिव्यक्ती, ज्याला म्हणतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं. आणि त्याचप्रमाणे जे वेगवेगळे धर्म आहे त्यांचं पालन करण्यामध्ये कोणत्या अडथळा न येता आपल्या धर्माला देखील आपल्याला प्रचलित करता यावं किंवा त्याची घोषणा करता यावी, याचं स्वातंत्र्य भारत देशामध्ये दिलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या भारत देशाच्या प्रगतीमध्ये जगातला सगळ्यात मोठा प्रजासत्ताक देश किंवा आपण म्हणूया सगळ्यात मोठा लोकतंत्र म्हणून सर्व जग भारताकडे, भारताची विविधतामध्ये एकता याकडे बघत असतं. आणि त्यामुळे आज जेव्हा आपण या सर्व स्वातंत्र्याबद्दल विचार करतो तेव्हा आपल्याला या गोष्टीचा देखील विचार करायला हवा की खरोखर एक ख्रिस्ती म्हणून आपण या भारत देशासाठी एक मायनॉरिटी समाज म्हणून आपण या देशासाठी काय देत आहोत. नंबर 2, आपल्याला हे देखील बघायचं आहे की मी ख्रिस्ती आहे आणि ख्रिस्तामध्ये देखील आम्हाला मुक्ती मिळाली आहे, ज्याला आपण तारण म्हणतो, ज्याला म्हणतो आपण स्वातंत्र्य म्हणतो. ते पापापासून आणि त्याचप्रमाणे सैतानाच्या गुलामीपासून, सर्व दैहिकतेच्या गुलामीपासून आम्हाला जी मुक्ती प्राप्त झालेली आहे, त्या मुक्तीमध्ये देखील वाटचाल करत असताना आम्हाला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, म्हणजे खरे स्वातंत्र्य म्हणजे काय. आणि याकडे जेव्हा आपण लावतो किंवा लक्ष लावतो तेव्हा आपण काही गोष्टीकडे आज आपण बघणार आहोत की पवित्र शास्त्रामध्ये हे लिहिलेलं आहे की मनुष्य स्वातंत्र्य म्हणजे असं वाटतं की मग मी माझ्या मनाचा राजा आहे, मला हवं तसं मी वागेन. जसं एखादा पिंजऱ्यातून पक्षी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याला हवं तिथे तो उडत जातो, परंतु काही वेळानंतर त्याचं उडण्यावर बंदी येते, कारण की त्याला कळतं की मी उडून किती उडत. आणि त्यामुळे मग कुठेतरी एक नियमाच्या चौकटीमध्ये त्याला स्वतःला चालवावं लागतं. त्याला पोटासाठी आणि पाण्यासाठी निश्चितच कुठेतरी उतरावं लागतं आणि मग जे काही त्याच्यासाठी तिथे मांडलेलं आहे त्यामधून तो आपलं जीवन घालवत असतो. त्याचप्रमाणे प्रियांनो, आम्ही मोकळे झालो, आम्ही स्वातंत्र्य मिळालं, मनमर्जी तसं जर आम्ही वागायला लागतो तर निश्चितच आमच्या स्वातंत्र्यावर बाधा तर येते, परंतु आम्ही खऱ्या अर्थाने प्रगतीकडे जाऊ शकत नाही. आणि यासाठी पवित्र शास्त्रामध्ये नीतिसूत्रामध्ये राजा शलोमोन या प्रकारे म्हणतो की आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको, तर तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्या बुद्धीवरच अवलंबून राहू नको.
कधी कधी आम्हाला वाटतं की आम्हाला बुद्धी दिली, आम्हाला चातुर्य दिलं, आम्हाला स्वातंत्र्य दिलं, हवी तसं वागतो. आणि या दिवसामध्ये आपण सर्वत्र जिथे बघतो की स्वातंत्र्यता जी आपल्याला मिळालेली आहे त्याचा गैरफायदा घेणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली. नियम आणि कानून हे धाब्यावर बसून ते हवं तसं आता वागू लागलेले आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की त्यांना कदाचित क्षणिक आनंद मिळत असेल, परंतु लक्षात ठेवा तुमच्या ह्या मनमोकळे वागण्यामुळे किंवा हवं तसं वागण्यामुळे इतरांचं स्वातंत्र्य धोक्यामध्ये येत आहे, इतरांची प्रगतीमध्ये अडखळण निर्माण होत आहे. आणि ही बाब तुम्ही आणि मी जेव्हा लक्षात ठेवू, जेव्हा एक शिस्तीमध्ये एक साकोरीमध्ये आपलं जीवन जेव्हा आपण जगतो, तेव्हा आपण योग्य प्रकारे स्वातंत्र्याचा लाभ घेऊन यशाकडे जाऊ शकतो. आज जगामध्ये आपण जर बघितले तर जेवढे विकसित देश आहेत, ज्यांनी मोठी प्रगती साध्य केलेली आहे, ते युरोपियन असतील, अमेरिकन देश असतील, त्यांनी स्वतःला शिस्तबद्ध जीवन जगणं हे आरंभ केलं. आणि त्यांनी त्या शिस्तबद्ध चाकोरीमध्ये जीवन जगल्यामुळे त्यांनी आपल्या राष्ट्राचा विचार केलेला आहे, आपल्या प्रगतीचा विचार केलेला आहे आणि अनेक गोष्टीसाठी स्वतःला बांधून घेतले, जखडून घेतलेला आहे. ह्याचा अर्थ निश्चितच गुलामी नाही, परंतु त्या चाकोरीमध्ये वावरल्यामुळे स्वतःच्या प्रगतीबरोबर इतरांच्या प्रगतीचा देखील त्यांनी विचार करत जेव्हा आपले पाऊल पुढे टाकलेले तर ते विकसित देश झालेले. परंतु भारत देशामध्ये या दिवसामध्ये आपल्याला दिसायला लागलं की हवं तसे वागण्याची प्रवृत्ती निर्माण झाल्यानंतर जो संविधान आहे, ज्याला आपण नियम आणि कानून याच्याद्वारे तो बनवलेलं संविधान, त्याकडे आता दुर्लक्ष व्हायला लागलं. आणि त्याचा परिणाम हा झालेला आहे की लोक संविधान आणि नियम कानून हे सर्व मोडतात. आपल्याला कसा आनंद मिळेल किंवा आपल्या गटाला कसा आनंद मिळेल याकडे लक्ष लावतात. त्यामुळे इतरांचे जे काही हित आहे, इतरांचे जे काही सेवा कार्य आहे त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होऊन ते कुठेतरी निश्चितच या दिवसामध्ये दाबले किंवा निश्चितच अशा प्रकारे उत्पीडित केले जात आहे. आणि त्याचा परिणाम हा होत आहे भारताच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण होत आहे. आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण देवाच्या वचनाकडे जातो आणि देवाच्या योजनेकडे जेव्हा बघतो तर देवाने आपल्याला नवा करार आणि जुना करार अशा प्रकारचे दोन कराराच्या द्वारे आपल्याला एक कॉन्स्टिट्यूशन दिलेले, एक साकोरी दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला आणि मला वावरायचं आहे. आणि याकोब 4 अध्याय 13-16 मध्ये असं लिहिलंय की तुम्ही वाव पहा, अगदी थोडं दिसतं मग दिसेनाच ठेवशील. आम्ही असे म्हणायला हवे की प्रभू तुझी इच्छा असेल तर आम्ही असे जगू, अमुक जगू. यस, तुमच्या आणि माझ्या भल्यासाठी परमेश्वराने एक ट्रॅक, एक रस्ता तयार केलेला. येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आणि देव ह्या मार्गावर चालतात. जे आपल्या मेंढपाळाची वाणी ऐकतात, त्या सत्याच्या मार्गावर चालत ते नुसते मार्गावर चालणारे व्यक्ती राहत नाही, तर ते देवाच्या कडून येणारे आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये भरपुरीने येतात. आणि त्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायला की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये आला तेव्हा योहान 5:30 मध्ये या प्रकारे म्हणतो की मी स्वतः मलाहून काही करता येत नाही, कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले म्हणजे पिता परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करावयास आलो आहे. येशू ख्रिस्त देखील जरी या जगामध्ये आला, जरी तो देवाचा पुत्र होता, जरी तो स्वतः देव होता, तरी देखील त्याने आपल्याला स्वतःला एक चाकोरीमध्ये बांधून घेतलेले, नियमशास्त्रात त्याने स्वतःला आणि देवाच्या योजनेमध्ये त्यांनी बांधलेला आहे. आणि त्यामुळे त्याने कार्य करत असताना तुम्हाला आणि मला स्वातंत्र्य म्हणजे मुक्ती आणि तारण बहाल केलेले आहे. तो सहज या सर्व आज्ञा मोडू शकला असता, परंतु तो म्हणतो की मी नियमशास्त्र मोडावायच नाही तर नियमशास्त्र पूर्ण करायचं आलेलं आहे. त्यांनी ज्या वधस्तंभावर 6वा उद्गार हात काढलाय की आता सर्व पूर्ण झालेले आहे. हो, येशू ख्रिस्ताने राजांचा राजा आणि प्रभूंच्या प्रभू असताना देखील चाकोरीच्या बाहेर काम करणं पसंत केलं नाही. त्यामुळे त्यांनी देवाची योजना आमच्या जीवनामध्ये अनेक ख्रिस्ती लोकांना आणि जे त्याच्या विश्वासाने लोक आहेत त्यांना तारणापर्यंत नेलेला. त्याचप्रमाणे प्रियानो,
कॉन्स्टिट्यूशन, ज्याला आपण संविधान म्हणतो, त्यामध्ये देखील उत्तमरित्या इथे जगामध्ये काय दिलेलं आहे, जगासाठी म्हणजे विशेष करून भारतीय लोकांसाठी एक चाकोरी दिलेली आहे, एक ट्रॅक दिलेला, एक रस्ता दिलेला आहे. आणि जर आम्ही त्याला पाळणार तर खऱ्या अर्थाने स्वतःचीच नव्हे तर आपण संपूर्ण भारत देशाची प्रगती बघणार आहोत. परंतु जेव्हा आपण मनमर्जी प्रमाणे वागणार, कारण त्या दिवसामध्ये आपण दिसतंय की भ्रष्टता वाढलेली, लोक नियम पाळत नाही, लोक नियम चाकोरीत चालत नाही, गुन्हे सहज घडत आहे, एक आणि दुसऱ्या धर्मीय लोकांच्या सर्व हित आणि त्यांच्या सर्व उपासना पद्धतीवर हल्ले चढवले जात आहेत. एक प्रीती, प्रेम, सौजन्याचं वातावरण आता हळूहळू कमी होत चाललंय. कट्टरता या देशामध्ये दिसते आणि त्यामुळे कदाचित काही गटांना यश मिळत असेल, कदाचित त्यांना सन्मान मिळत असेल, कदाचित त्यांना अधिकार मिळत असेल, परंतु इतर धर्मीय ज्यांच्या अधिकाराचं हनन होत आहे किंवा ते अधिकार दाबले आणि कुचलले जात आहे, त्यांचा आम्हाला या दिवसामध्ये आक्रोश सर्वत्र आता दिसू लागलेला आहे. आणि त्यामुळे आजचा भारत, असा स्वतंत्र भारत कशा प्रकारे प्रगती करतो याकडे देखील आपल्याला गंभीरतेने विचार करणं गरजेचं आहे. आणि यासाठी हिंदीमध्ये पण मी अधूनमधून तुम्हाला थोडेसे शेर किंवा कवीचे बोल सांगणार आहे. आणि त्यामध्ये निश्चितच एक आहे, गूंज रहा है दुनिया में भारत का नगाड़ा, गूंज रहा है दुनिया में भारत का नगाड़ा, चमक रहा है आसमां में देश का सितारा, चमक रहा है आसमां में देश का सितारा, आज आजादी के दिन आओ हम सब मिलकर करें दुआ. म्हणजे आज स्वातंत्र्य दिन आहे, तर आजादी के दिन आओ हम सब मिलकर करें दुआ कि बुलंदी पर लहराता रहे तिरंगा हमारा, कि बुलंदी पर, उंचीवर लहराता रहे तिरंगा हमारा. यस, तर आम्हाला आमचा तिरंगा आकाशामध्ये नेहमी फडकत ठेवायचा आहे, तर त्याच्यासाठी आओ सब मिलकर म्हणजे सर्वांनी एकत्र मिळून एक मनाने, एक चित्ताने प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. आणि या सर्वांना एक स्तरावर ठेवून वागण्याला आपण संविधान म्हणतो. आपल्याला संविधानाच्या बद्दल माहिती, संविधानाचे 3 पिलर्स आहेत, 3 स्तंभ आहेत. त्याच्यामध्ये पहिला येतो लेजिस्लेटिव्ह. लेजिस्लेटिव्ह मध्ये आपल्याला जर बघितलं तर संसद येतं, म्हणजे लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद, हे सर्व जे असतात ते लेजिस्लेटिव्ह मध्ये मोडतात. त्याचप्रमाणे एक्झिक्युटिव्ह म्हणजे जे काही इथे संविधान किंवा ज्यामध्ये जे काही नियम बनवले जातात ते एक्झिक्यूट करण्याचं काम जे आहे ते राष्ट्रपती, प्रधानमंत्री व केंद्रीय मंत्रिमंडळ, त्याचप्रमाणे राज्यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री व इकडचं मंत्रिमंडळ हे पूर्ण तेच नेत असत की संविधानाच्या हिशोबाने आम्हाला हे कार्य करायचं. आणि तिसरा महत्वाचा एक भाग आहे त्याला ज्युडिशरी म्हणतं. आणि ज्युडिशरी म्हणजे याचा अर्थ आहे की जेव्हा ह्याच्यामध्ये काही बाधा निर्माण होतात, अडथळा निर्माण होतात, तेव्हा आम्ही कोर्टमध्ये जातो. कोर्टमध्ये आपल्याला माहित आहे की राज्यामध्ये हायकोर्ट असतो आणि त्याचप्रमाणे देशामध्ये सुप्रीम कोर्ट असतो. आणि हे देखील हे बघत असतात की लेजिस्लेटिव्ह त्याचप्रमाणे एक्झिक्युटिव्ह ह्या व्यवस्थितरित्या राष्ट्रामध्ये कार्य करत आहे किंवा नाही. आणि या 3 स्तंभावर कोणताही देश उभा राहतो. आणि त्यामुळे जर यापैकी एकही स्तंभ ढासळला तर त्या देशाची प्रगती होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे प्रियांनो, आपल्याला देखील दिसून येतं की आपल्या जेव्हा आपण त्या वधस्तंभाच्या जवळ, तिथे 3 वधस्तंभ आहे, परंतु आपल्याला दिसतं एक मधला वधस्तंभ तो प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी वाहिलेला आहे. आणि ते पूर्ण वाहत असताना त्यांनी देवाची योजना पूर्ण केलेली आहे. ती योजना खरोखर आम्ही जाणून ते पूर्णतेकडे नेत आहे किंवा नाही याकडे आपल्याला दृष्टी लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की देवाने आपल्याला बहुत सारे अभिवचन दिले आणि ते अभिवचन आमच्या प्रगतीसाठी अतिशय महत्वाचं, कारण की त्या अभिवचनानुरूप आम्ही कार्य करत असतो, त्या अभिवचनाला आम्ही स्वीकार करत असतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की अनेक जण म्हणतात की आम्ही जे काही मागतो परमेश्वर आम्हाला देतो. पवित्र शास्त्रामध्ये हे लिहिलेलं आहे, परंतु त्यांनी हे लिहिले जेव्हा तुम्ही माझ्यामध्ये असणार आणि माझी वचने तुमच्यामध्ये असत तेव्हा
तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचने तुमच्यामध्ये असेल तेव्हा तुम्ही जे काही मागाल मी देईन. तेव्हा आणि जेव्हा आपण देवाच्या वचनामध्ये चालतो, देवाच्या आज्ञेमध्ये चालतो, तेव्हा आपण चुकीचं कधीही मागणार नाही. आपण आपल्या स्वार्थी भावनेने कधी देखील कोणती गोष्ट मागणार नाही. आपण हीच बाब मागणार की देवा माझ्याद्वारे अशी सेवा घडू दे की अनेक लोकांना ख्रिस्त दिसावा. भले माझा रास हो, परंतु माझा देवाच उंचावला जाओ. हो प्रिया, यामध्ये आपण ख्रिस्ताच्या बलिदानाकडे बघतो, ख्रिस्ताच्या समर्पणाकडे बघतो आणि त्याचप्रमाणे आजच्या दिनी आपण त्या सैन्यांच्या शौर्याकडे बघतो किंवा त्या सैन्यांच्या आम्हासाठी आपल्या जीवाची जी बाजी लावून त्यांनी जी कुर्बानी दिलेली आहे त्याकडे बघतो. तर आम्हाला या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की हे स्वातंत्र्य आम्हाला उगाच असंच मिळालं नाही. आज देखील लाखो सैनिक आपले संरक्षण करत आहे आणि त्यामुळे आम्ही या देशामध्ये स्वातंत्र्य उपभोगू शकत आहोत. आणि त्यामुळे आपण त्या सैन्यांनी जे प्रकारचे बलिदान दिलेले आहे, त्याग दिलेले, तसंच त्याग भावना आम्हाला या भारत देशामध्ये राहत असताना दिसायला पाहिजे. जर तुमच्यामध्ये स्वार्थी भाव आहे, जर तुमच्यामध्ये स्वतःची प्रगती हीच आपली संकल्पना आहे, तुम्हाला असं वाटतं की मला यश मिळालं, बाकीच्या लोकांची मला काय घेणं देणं, अशा प्रकारची विचारसरणी जर असेल तर मला सांगू दे, ते राष्ट्र कधी देखील प्रगती करू शकत नाही. आणि या दिवसामध्ये ही भावना वाढत चाललेली आहे. आणि नुसतं या राष्ट्रामध्येच नाही तर आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये देखील वाढत चाललेली आहे की मला मिळावं, बाकीच्या लोकांशी मला काय घेणं देणं नाही. आणि यामुळे ही मी आणि माझं कुटुंब, मी आणि माझं घर इथपर्यंतच तुमचे आणि माझ्या प्रार्थना हे मर्यादित राहिलेले आहे. आणि यासाठी प्रियांनो, ख्रिस्ताकडे बघणं किंवा त्या स्वातंत्र्य सैनिकांकडे भारतीय लोकांनी बघणं हे अतिशय गरजेचे की त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. आणि जर ती दिलेली आहे त्यामुळेच तुम्हाला आणि मला वाढलं, तर आता मी काय करणार राष्ट्रासाठी, मी काय करणार येशूसाठी, याचा बद्दल विचार गांभीर्याने करणं गरजेचं आहे. कारण की तो विचार जर तुम्ही आपल्या समोर ठेवत नाही, तो दृष्टिकोन जर तुमच्या आणि माझ्यामध्ये नाही, तर हे राष्ट्र निश्चितच प्रगती करत असताना आमचा त्यामध्ये काही देखील योगदान नसणार. त्या ख्रिस्ती समाजाच्या बद्दल काही सांगायची गरज नाही, कारण की भारत देशाच्या प्रगतीमध्ये जरी ते अल्पसंख्याक असले तरी त्याचं मोठं योगदान आहे. संख्येच्या हिशोबाने त्यांचं योगदान मोठं आहे. कारण की शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये असो किंवा आपण बघतो तर निश्चितच एनजीओ म्हणजे समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये असो, त्यांचं अमोल योगदान. त्याचप्रमाणे आयटीच्या क्षेत्रामध्ये आजकाल नवीन पिढी जी चालली आहे ते उद्योजक म्हणून जे वेगवेगळे कार्य करत आहे, त्यामध्ये भारत देशामध्ये या समाजाचं योगदान आहे. आणि त्याबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की हे शांतिप्रिय आहे. कारण की त्यांचा येशू, त्यांचा जो मसीहा आहे, जसे आम्ही अनुयायी आहोत, त्यांनी स्वतःचे प्राण दिले यासाठी की तुम्हाला आणि मला त्याला बसलेला फटक्याने आम्हाला शांती प्राप्त हो. देवाला फटके, आम्हाला शांती. त्याचप्रमाणे आम्ही देखील दुःख, क्लेश, संकट सहन करून इतरांपर्यंत देवाची शांती कशा प्रकारे पोहोचल, तसे शांतिमय जीवन जगणारे असे लोक आहोत. आणि इब्रिकरास पत्र 12वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये असं लिहिले, कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षाही करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकास तो फटके देखील मारतो. प्रत्येकास तो फटके देखील मारतो. एका स्त्रीने जेव्हा बाळासाहेबांच्याकडे आली आणि ती फार दुःखी होते आणि दुःखी मनाने ती म्हणायला लागली की बाळासाहेब, अहो हे संकटाची मालिका एकामागे एक सारखे संकट आमच्या जीवनामध्ये येते, ही मालिका संपणार कधी ही संपणार कधीतरी, केव्हा देव हे संपवणार? तेव्हा बाळासाहेबांनी तिला खूप सुंदररित्या उत्तर दिलेले आहे की तुला ही प्रार्थना देवाकडे करायला पाहिजे खऱ्या अर्थाने की मला या संकटातून लाभ मिळणार तरी कसा, किंवा या संकटातून मला काय लाभणार आहे. आणि ती चकित झाली, तिला कळे नसते बाळासाहेब काय होतं. संकटामुळे काय लाभतो, आम्ही दुःखी होतो, आम्ही रडतो, आम्हाला क्लेश येतात, आम्हाला निराशा येते, आम्ही रात्री झोपू शकत नाही, वेगवेगळे प्रश्न आमच्या जीवनात निर्माण होतात, कशाचा लाभ वगैरे काय.
बाळासाहेब म्हणते ही वृत्ती जेव्हा तुझ्या मनातून जीवनातून निघून जाईल तेव्हा तुला सत्य कळेल, तेव्हा तुला सत्य कळेल. आणि ही बाब लक्षात ठेवा की जोपर्यंत ही जी शिस्त आहे, ही जी शिस्त आहे जी कदाचित देशाला लावण्यासाठी किंवा आत्मिक जीवनामध्ये लावण्यासाठी अनेक गोष्टी आम्हाला सोडाव्या लागतात, अनेक लाभाच्या गोष्टी आम्हाला सोडाव्या लागतात. आणि त्यामुळे आम्हाला वचन आम्हाला सांगतं की त्याचे ओठाळी आणि त्याचे लगाम आम्हाला शिस्त लावते, त्याचे आलेले परीक्षेचे वादळ हे आम्हाला ख्रिस्त केंद्रित जीवन देतात. त्याप्रमाणे राष्ट्रावर येणाऱ्या वेगवेगळ्या संकटाच्या समय आम्ही राष्ट्रासाठी उभे राहतो आणि एक मनाने एक चित्ताने राष्ट्राच्या प्रगतीसाठी झटतो. याद्वारे आमच्यामध्ये एकोपा निर्माण होतो. आणि यासाठी प्रियांनो ही बाब अतिशय लक्षात ठेवणे की ख्रिस्ती जीवन हे कष्टमय दुःखमय जीवन नसून हे आनंदी आणि आशीर्वादित असं जीवन आहे. आणि त्याकडे वाटचाल करत असताना आपण त्या सर्व संकटाचे वादळ तुफानाच्या कडे न जाता आपण त्याच्या मागे लपले आशीर्वादाच्या कडे बघावं. जरी रात्री दुःखाने क्लेशाने संकटाने बिऱ्हाड केलं तर प्रभात समय मी हर्षभरीतून देवाची स्तुती करणार. यस, आज रात्र आहे, अंधार आहे आणि त्यामुळे मी दुःखी आहे, मी कष्टी, परंतु वेळ लवकरच निघून जाणार आहे. मला माहिती आहे की अंधारामध्ये वादळामध्ये तुफानमध्ये माझ्या तारवात येशू आहे. आणि जर येशू आहे तर तो मला बुडू देणार नाही. धार्मिक 7 वेळ जरी पडला तरी परमेश्वर त्याला उठवेल. यस, आपण जर विचार केला तर कोंबडी जरी काळी रंगाची असते, कोंबडीचा रंग जरी काळा असला तरी तिचं अंड जे असतं ते पांढरच असतं. कारण की देव जो आहे तो वाईट मधून देखील तुमच्यासाठी, अंधारामधून देखील तुमच्यासाठी चांगलं देऊ शकतो. कारण की अंधारामध्ये मनुष्य काम नाही करू शकत, पण देव हा काम करत असतो. त्याचप्रमाणे आपण बघितलं की आकाशामध्ये या दिवसामध्ये जेव्हा काळ्या कुट्ट सर्वत्र आपल्याला ढग दिसून येतं, परंतु तर काळ्या कुट्ट ढगामधूनच शुद्ध असं पाऊस आम्हाला मिळतो, जो निश्चितच सर्व दोष आणि सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त असा पाऊस आपल्याला प्राप्त होतो. आणि त्यामुळे हे जग ताजेतवाने होतं, जगाला निश्चितच पाण्याची सोय होते आणि जगामधल्या सर्व झाड झुडपं सर्व प्रसन्न असं होत असतं. ढग काळे परंतु आशीर्वाद काळ्या ढगातूनच येतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण कोळशाच्या खाणीमध्ये जातो, तिथे खोदतो, तेव्हा त्याच्यातून आम्हाला चमकदार हिरा प्राप्त होतो. कारण की हिरा हा कोळशाचाच भाग असतो आणि त्यामुळे काळ्या खदानीतूनच आम्हाला हिरा प्राप्त होणार. जर आपण स्वच्छ खदानमध्ये खोदत राहिलो, किती खोदत राहिलो, तर कधी देखील आम्हाला हिरा सापडणार नाही. हो प्रियांनो, ही बाब आपण लक्षात ठेवा की ज्या प्रकारे ढग काळे आहे, ज्या प्रकारे कोंबडी काळी आहे, ज्या प्रकारे आपण बघितलं की खाण ही कोळशाची आहे, परंतु ह्या सर्वांमधून देवाने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आज जरी अशा प्रकारची परिस्थिती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असली किंवा आपल्या राष्ट्रावर असली आणि आपल्या राष्ट्रामध्ये भ्रष्टाचार वाढत आहे, रोजगारची मोठी समस्या आहे, त्याचप्रमाणे शेतीमध्ये अति पाऊस किंवा पाऊस वृष्टी न होणं यामुळे देखील लोकांच्या शेतीवर परिणाम होते. आता लोक शेतीकडून सोडून दुसरीकडे वळू लागलेले. तिसरी गोष्ट इथे स्त्री यावर अत्याचार नियमित होते. देश आपल्या देशामध्ये आपल्याला या दिवसात धर्माच्या विरुद्ध उभे केले जात आहे आणि त्यांच्यावर अत्याचार केले. हे मोठे मोठे जे अनेक संकट आहे ते सर्व आणि युद्धात सदृश परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे टॅरिफ लावल्यामुळे महागाई ही कहर आपल्याला दिसत आहे आणि सर्व गोष्टी आम्हाला सांगतात की संकट उभे राहिले. परंतु प्रियांनो, त्या संकटाच्या समयी आम्हाला वाट बघण्याची गरज आहे आणि विश्वासावरून वाट बघण्याची गरज. जर तुम्हाला विश्वास आहे की खाणीतून हिरा मिळेल तरच तुम्हाला तुम्ही काम करणार नाही, अविश्वास दर्शवणार तर त्याचा लाभ मिळणार नाही. आणि ही बाब लक्षात ठेवत असताना परत एक फार सुंदर अशी कविता मी आपल्या समोर सादर करतो आहोत. इतनी सी बात हवाओं को बताए रखना, इतनी सी बात हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चिरागों को जलाए रखना. चिराग म्हणजे दीप जेव्हा आपण
पेटवला तर निश्चितच त्यापासून प्रकाश मिळेल. लहू देकर की है जिसकी हिफाजत हमने, लहू देकर म्हणजे रक्त, लहू देकर की है हिफाजत हमने, ऐसे तिरंगों को सदैव अपने दिल में बसाए रखना, ऐसे तिरंगे को सदैव अपने दिल में बसाए रखना. यस, ज्या प्रकारे तिरंगा आमच्या हृदयात आहे, आमच्या छातीवर आहे, आमच्या घरावर आहे, आज आपल्याला माहिती आहे घर घर तिरंगा याबद्दलची घोषणा दिलेली आहे. त्याचप्रमाणे प्रिय आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये वधस्तंभ हा कधी देखील डागाळला जाता कामा नये, वधस्तंभ कधी देखील पडता कामा नये. तर सदैव आमची दृष्टी ज्या प्रकारे तिरंगा आकाशामध्ये फडकत राहतो त्याप्रमाणे आमचा येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आमच्या नेत्राच्या समोर दिसत राहायला हवा. कारण की त्यामध्ये सर्व प्रकारचं बलिदान आहे, त्यामध्ये सर्व प्रकारचा त्याग आहे, त्यामध्ये जगाचा तारणारा वधस्तंभ गेलाय, त्यावर आमचे अधर्म पाप लादण्यात आले. आणि त्यामुळे जसा तिरंगा 1947 मध्ये फडकवला आणि आम्हाला काय प्राप्त झालेलं, आम्हाला प्राप्त झालं स्वातंत्र्य, त्याप्रमाणे वधस्तंभावर गेलेल्या येशूच्यामुळे तुम्हाला आणि मला पापापासून मुक्ती मिळालेली आहे. आणि जर ती मुक्ती मिळालेली आहे तर ती मुक्ती टिकून ठेवणं, जसं टिकून ठेवणं कॉन्स्टिट्यूशनचं काम आहे, त्याचप्रमाणे ही मुक्ती जी तारणाच्या स्वरूपात आम्हाला प्राप्त झालेली आहे ती टिकून ठेवणं त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला प्रभूमध्ये प्राप्त झालेली आहे. आणि यासाठी ही बाब देखील आपण लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की या दिवसामध्ये निश्चितच आम्हाला विविध विपरीत परिस्थितीला सामोरे जावं लागतं. जरी आम्हाला विविध प्रकारच्या अडचणीला सामोरे जातं, आता आम्हाला असं वाटत आहे की आमचे फंडामेंटल राईट्स जे आहे कुठेतरी त्याची गळाचिप्पी होते, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की निश्चितच राष्ट्रांवरच नव्हे तर संपूर्ण पृथ्वी आणि सृष्टीवर राज्य करणारा प्रभू येशू जिवंत आहे. तो कधी देखील संपणार नाही, तो कधी देखील आम्हापासून दूर होणार नाही. आणि तो या राष्ट्र भारत देशावर देखील प्रीती करतो. कारण की जर त्याने प्रीती केली नसती तर हा राष्ट्र काही युरोपमधून आलेला राष्ट्र नाही, तर त्याचा एक शिष्य थोमा या भारत देशामध्ये आला आणि त्या थोमाच्या द्वारे ख्रिस्त भारत देशामध्ये, ख्रिस्ताचं राज्य या भारत देशामध्ये प्रसारित झालेलं आहे. आणि ते मागील आपण बघत आहोत 2000 वर्षापासून आज देखील प्रसारित होत आहे. आणि त्या राज्याने, त्या खटकाने, त्या समाजाने, त्या धर्माने आज भारताला बहुत काही दिलेले आहे. आणि ही बाब आपण लक्षात ठेवून आपल्या पूर्वजांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे की आम्ही या भारतीय आहोत, आम्ही या मातीमध्ये जन्मलो, त्या मातीमध्ये आमची मृत्यू होणार आहे, परंतु आम्ही या मातीमध्ये एक भारतीय म्हणून जगत असताना, एक भारतीय म्हणून वावरत असताना आम्हासाठी, आम्ही या राष्ट्रासाठी बहुत असं काही दिलेलं आहे. मला देखील अतिशय आनंद वाटतो की आमच्या घराण्यामध्ये 3 पिढ्या आर्मी मध्ये सेवा केलेली आहे. माझे आजोबा हे आर्मी मध्ये होते आणि त्यांनी सेकंड वर्ल्ड वॉर आणि पहिल्या चायना वॉर मध्ये देखील लढलेले. माझे 2 चुलते आर्मी मध्ये होते आणि ते देखील लढलेले. माझे आत्यांचे मिस्टर आर्मी मध्ये होते, ते देखील लढलेले. आणि त्याचप्रमाणे माझे कझिन, चुलत भाऊ देखील त्यामध्ये राहिलेले. आणि अशा प्रकारे 3 पिढ्यांनी या देशाच्या निश्चितच सुरक्षेसाठी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. हो प्रियांनो, आपला देखील अनेकांचा अनुभव असत, परंतु प्रियांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा, ज्या समय आपण संविधान मोडतो तर राष्ट्राची प्रगती तिथे संपते. जेव्हा आम्ही संविधान म्हणजे पवित्र शास्त्राचे आज्ञापालन संपवतो तेव्हा आमची धार्मिकता देखील नष्ट होत जाते. आणि जर आम्हाला ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये टिकून ठेवायचा, ख्रिस्तापासून आलेलं तारण जर आमच्या जीवनात टिकून ठेवायचं तर आम्हाला त्याच्या आज्ञा पालनाच्या द्वारे जीवन जगून पुढे चालण्याची गरज आहे. आम्हाला लोक काय म्हणतात, लोक काय करतात याकडे दृष्टी न लावता मी माझं जीवन माझ्या येशूसाठी आणि येशूने दिलेल्या समाजासाठी, दिलेल्या राष्ट्रासाठी निश्चितच खर्च करणार आहे. कदाचित या जगामध्ये मला त्याचा मोबदला मिळणार नाही, परंतु मला विश्वास आहे या जगाच्या नंतर एक जग आहे ज्याला सार्वकालिक जीवन आपण म्हणतो. आणि ते मला सियोन देशामध्ये जात असताना विपुल आशीर्वाद, यश आणि मोबदला देव देणार आहे.
कारण की देवाने आम्हाला या जगामध्ये गुलाम म्हणून नव्हे, आम्हाला गुलाम म्हणून ठेवलं नाही, तर त्याने आपलं सेवक व दास, ज्याला आपण स्टुअर्डशिप म्हणतो, सर्वांना 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. यावेळेस आपण आपल्या हातामध्ये तेल व पाणी घेऊया आणि विशेष करून तरुणांसह या मीटिंगला प्रभूच्या हाती देऊया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो, कारण की या स्वातंत्र्य दिनी एक मोठा आनंदाचा सोहळा अखेर भारत देशामध्ये 150 कोटी लोकां, त्याचप्रमाणे विदेशामध्ये असलेले करोडो भारतीय लोकांनी आपापल्या देशामध्ये देखील साजरा केलेला आहे. तिरंगा ध्वज पवित्रपित्या फडकवत आम्ही हे साजरा केलेला आहे की खरोखर हा ध्वज सन्मानाचा ची जागा आहे आणि तो सतत फडकत राहायला पाहिजे. हे जे संविधान आम्हाला दिलेलं आहे ते गुलामीपासून मुक्तीसाठी आहे, परंतु या संविधानाचे जे अट आहे ते गुलाम म्हणून आम्हाला नव्हे, तर आम्हाला स्वतंत्र मिळून आम्ही स्वतःला बांधून घेऊन प्रगतीकडे वाढायचं आहे. आज प्रभू येशू मध्ये तू आम्हाला गुलाम म्हणत नाही, तू आम्हाला दास म्हणत नाही, तर तू आम्हाला कारभारी असं म्हणतो. आणि त्यासाठी तू आम्हाला एक ट्रॅक, एक रस्ता आखून दिला आहे आणि त्यामध्ये येशू तू म्हणतो मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. एक मेंढपाळ म्हणून तू पुढे चालत असताना आम्ही तुझी वाणी ऐकणारे तुझे लेकर म्हणून वाटचाल करावी. आणि हे करत असताना आम्ही आपल्या राष्ट्रासाठी, आम्ही आपल्या देशासाठी, आम्ही आपल्या समाजासाठी विशेष करून प्रार्थना करत आहोत की या राष्ट्राचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री व सर्व मंत्रिमंडळ आणि सर्व इकडचे मनपा आणि ग्रामपंचायत यांना देखील तू सांभाळ, कारण की आम्हाला ते शिकवलंय की आपल्या अधिकारासाठी प्रार्थना करा. त्याचप्रमाणे आम्हाला हे देखील शिकवलंय की आपल्या राज्याचे सर्व नियम अटी आम्ही पाळा आणि पाळण्यामध्ये आमचंच नव्हे तर देशाचं कल्याण आहे. परंतु अनेक लोक या गोष्टीपासून विसर पडलेला आहे, परंतु पित्या तरी देखील आम्ही आपले जे काय अधिकार आहे ते न विसरता आम्हाला देशासाठी जे काही करता येईल ते आम्ही करणार आहोत. विशेष करून वर्ध्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, तिकडच्या सर्व जिल्ह्यातल्या लोकांसाठी प्रार्थना करतो, तिकडचे मंदिर, तिथे चर्च, तिथे अधिकारी, तिकडचे गरीब जन, तिथे असलेला दुष्काळी भाग आणि सर्व प्रकारच्या गरजा प्रभू येशू मध्ये तू पूर्ण कर. आम्ही तरुण लेकरांसाठी विशेष करून प्रार्थना करतो की या दिवसामध्ये बेरोजगारी वाढते, लोकांना नोकऱ्याने बेकारी वाढलेली, तरुण इकडे तिकडे जगी काही दैहिक गोष्टीमध्ये वावरत आहे, ते मोकाट सुटलेले आहे आणि त्यांना आवडणार आता कोणी राहिल्याने, ते कोणाचं ऐकेनाचं झालेलं आहे. अशा समय प्रभू प्रत्येक पालक चिंतेमध्ये आहे, काळजीमध्ये की माझ्या तरुण लेकरांचं काय होणार, ते नाशाकडे चाललेले, ते व्यसनाकडे चाललेले, ते बेफाम सुटले. प्रभू येशू मध्ये सुबुद्धी दे, त्यांना शहाणपण दे की आम्ही देवाचे आज्ञा पालन करू, त्यामध्येच आमचं भलं व कल्याण आहे. त्यांचं डिप्रेशन, त्यांची भीती, त्यांची निराशा येशू तू जाणतो, त्यांना धीर दे, त्यांना सांत्वन दे, त्यांना बळ दे. त्याचप्रमाणे ज्या 2 सभा या दिवसामध्ये होणार आहे त्या सभेसाठी देखील आम्ही प्रार्थना करत आहोत, ते देखील आशीर्वादित कर आणि त्याद्वारे ख्रिस्ताचा गौरव व्हावा अशी कृपा आणि दया कर. परत एक बार प्रभू आम्ही धन्यवाद देतो की आमचे ब्रदर खिल्लारे, त्याचप्रमाणे पास्टर गायकवाड यांची मिनिस्ट्री सेवा आणि ती जी फाईल ज्यामध्ये विविध विषय घेऊन आम्ही चालतो त्या आशीर्वादित कर. 900 दिवसाचे ही जी प्रोसेस आहे, प्रकल्प आहे, तो आशीर्वादित कर. आणि जेव्हा आम्ही उपवास आणि प्रार्थनेच्या द्वारे तुला सादर होतो, हे तेल व पाणी तो विशेष आशीर्वादित करतो. जे व्याधीग्रस्त आहे, जे पापात आहे, जे शापात आहे, जे व्यसनात आहे, जे विविध व्हायरल इन्फेक्शन बाधित आहे, जे विशेष प्रकारच्या मानाच्या आणि ज्या प्रकारच्या कमरेच्या आणि त्या प्रकारच्या हाडांच्या त्रासाने बाधित आहे, जे फुफ्फुसाच्या आणि सर्व प्रकारचे लिव्हरच्या त्रासाने ग्रसित आहे, जे घरामध्ये भांडणं आहे, सैतानाचे बंधने, अंधकारची शक्ती काम करत आहे, प्रभू येशू मध्ये ते सर्व काही मोडून देवामध्ये, ख्रिस्तामध्ये प्रत्येकाची वाटचाल होऊ दे आणि ख्रिस्ता तुझा आणि तुझाच गौरव होऊ दे. परत एक आमच्या राष्ट्रास तू आशीर्वादित कर आणि या राष्ट्राची प्रगती यामध्ये जो मोलाचा वाटा ख्रिस्ती समाजाचा आहे त्याला निश्चितच कौतुकाने बघावं अशी कृपा आणि दया कर. आभार मानतोय सुंदर असे समयाबद्दल. येशू ख्रिस्तांचा तारणारा पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन.